नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे मी चेहरा म्हणजे घरीच घरगुती उपाय काय करते चेहऱ्याला, जेणेकरून माझे जे डाग वगैरे आहेत ना ते क्लीन झालेत. म्हणजे आता जे पहिले डाग होते ना ते दिसत नाही पहिल्याचे, आणि थोडा पण नाहीये ते, त्याच्यामुळे कमी झालेत. मला जसा वेळ भेटतो तसा मी माझ्या चेहऱ्याची काळजी घेत असते. तर मी घरी काय करते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि माझा ब्लॉग पण असणार आहे म्हणजे घरचा. तरी व्हिडिओ छान असणार तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुम्ही कमेंटच करत नाही मला, तर काहीच कळत नाही मला की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडत आहे. तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे व्हिडिओ म्हणजे छान असतात किंवा नाही, हे तरी कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला कळेल की बाबा तुम्हाला आवडतात व्हिडिओ वगैरे. तर चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूयात. तर इथे वैभव बसली खुर्चीवर, मला दाखवता येत नाही. तर हे बघा, तर कडुनिंबाची पानं आहेत. हे मी खलबत्त्यामध्ये हे करणार, माझ्याकडे खलबत्ता नाहीये. तर मी ग्लासामध्ये लाटणं असतं ना त्याच्याने चेचणार, कारण मिक्सरला मी लावलं असतं भांड्यामध्ये, पण आपण मसाला जो बनवतो ना त्याच्यामुळं कडवटपणा येतो मसाल्याला, किती धुतलं तरी कडवटपणा असतोच. म्हणून मी भांड्यामध्ये मिक्सिंग नाही करत आहे, मी ग्लासामध्ये हे करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथं माझं बारीक करून झालं, अजून बारीक करते कारण भरपूर हे करावं लागतं. पानं किती होती बघा, आणि आता झाले बघा केवढा नाही. ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद मिक्स करून घ्यायची. तर मी बारीक करून झालंय. ते कपामध्ये ना व्यवस्थित दिसत नाही, मी वाटीमध्ये काढून घेते. तर ह्याच्यात आपल्याला चिमूटभर फक्त हळद मिक्स करून घ्यायचे. बघा, हळद मिक्स करून घ्यायची अशी. हे बघा, मी बारीक करून घेतले आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकले. तर आता लावून घेते. आधी मी मगाशी पावडर लावलेली, तर मी आता तोंड धुवून घेते आणि त्यानंतर लावते. कसं तोंड धुवून लावलेलं बरं असतं, कसं आपल्या चेहऱ्याला पटकन ते हे झालं होतं. ते पाहू शकता, मी चेहरा धुवून आले. चेहरा छानपैकी पुसून घेते. नॉर्मल होतं. स्किन आपली जी चेहऱ्याची जी स्किन असते ना ती खूप नाजूक असते. उलगत हाताने हे फिरवायचं. माझ्याकडे असं बेल्ट नाही होता, तो वैभवने कुठे टाकून दिला. तर बघा, मी चेहरा बघते पुसून घेतला स्वच्छपणाने. आणि मी समोरच्या कॅमेराने दाखवते, तर मला पण कळतं की व्यवस्थित आहे की नाही. आरसा तिकडे आहे, तर मग तिकडे बसायचं झालं तर मग वैभव त्रास देते, तर खाली बसलेलंच कम्फर्टेबल असते. तर आता मी लावून घेते आणि चेहरा धुवूनच लावायचं. इथे पाहू शकता, लावून घ्यायचं चांगलं. आणि पंख्याखाली नाही हे करायचं, वाळवायचं. आपला नॅचरल हवेमध्ये ते हे होऊन जातं, सुकतो लगेच. म्हणजे तरी 10-15 मिनिटं लागतात. पानं शक्यतो पूर्ण बारीक नाही होत आपण चेचल्यावर. खलबत्ता असतात तर झाले असते बारीक, शक्यतो जाडच राहतात पानं. आणि मी हाच उपाय करते, मला केसांसाठी पण बेस्ट असतं, आणि हे पण केसांसाठी पण बेस्ट असते. आपला डॅन्ड्रफ होतो ना, मला एक दिवशी लावायचं आहे, पण लावायला दुसरा माणूस पाहिजे केसांना. असं छान प्रकारे लावून घ्यायचा. धुवल्यानंतर पण रिझल्ट दाखवते तुम्हाला की चेहरा कसा क्लीन दिसतो. माझ्या आधी ना भरपूर डाग होते चेहऱ्यावर, आणि पिंपल पण होते. ती कमी झालेत आता पिंपल्स, आणि डाग पण कमी झाले. हे थोडा वेळ चुरचुरतं, नंतर कमी होतं. खाज उठते, खाज. आणि ह्याच्यामध्ये हळद मिक्स केले. तुरटी पण आपण बारीक करून मिक्स करू शकतो. तुरटी पण बेस्ट असते आपल्या चेहऱ्यासाठी. काही लोक तुरटी पण घासतात चेहऱ्याला, जेणेकरून चेहरा आहे ना स्मूथ होतो, म्हणजे एकदम गुळगुळीत होतो. डाग पण जातात तुरटीने. तर मी क्रीम वगैरे काय वापरत नाही, मी घरच्या घरीच उपाय करते. केसांना पण लागलं. आणि चेहरा धुवूनच लावायचं, जेणेकरून कसं छान प्रकारे आपल्या चेहऱ्याची जी स्किन असते त्याच्या आतपर्यंत मुरलं जाते ह्याचं, म्हणजे जो रस असतो ते. आणि तो फायदा पटकन भेटतो आपल्याला. पावडरवर नाही लावायची शक्यतो, चेहरा धुवूनच लावायचं. पानाला निघतात. रस लावला सगळा मी.
आता मी ह्याला 10-15 मिनिटं ठेवते तसंच, आणि माझी बाकीची कामं आहे ते करून घेते. आपल्या आसपास झाडं असतातच, आपल्याला माहित नसते त्याचा काय काय उपयोग करायचा असते. तर घरच्या घरी हे इझी पडतं, म्हणजे घरच्या घरी काहीच न करता इझिली आपला म्हणजे आपलाच फायदा होतो. मी आधी पण 2-3 वेळ केलेलं, म्हटलं एकदा व्हिडिओ बनवून दाखवू म्हटलं. तोंडाला लागलं ना खूप कडू आहे. वैभूला दिलं मगाशी, मम्मा मम्मा करते, म्हणजे पाणी पाणी दे, पाणी पाहिजे म्हणून. कडू आहे, लय कडू आहे. ह्याचा रस पण पिला जातं, चांगला असतं आपल्या तब्येतीसाठी. आणि काय म्हणतात, कडुनिंबाचं झाड म्हणजे कडुनिंब म्हणजे खूप औषधी आहे. आपल्या आयुर्वेदिक मध्ये त्याचा खूप हे केला जातो, उपयोग केला जातो. चला बघा आता वाळायला लागलाय. तरी 10-15-20 मिनिटं तरी मी असंच ठेवते. हे टिप तुम्ही पण करून बघा. आणि ह्याला काय साईड इफेक्ट नाहीये, कारण आपलं नॅचरल आहे, ह्याचं आहे, वनस्पतीचा आहे, त्याला काय साईड इफेक्ट नसतो. आणि आयुर्वेदिक आहे आणि औषधी आहे, खूप गुणकारी आहे. आणि याच्यात लवकरात लवकर फरक जाणवतो. मी आठवड्यातून 1-2दा हे करते, तर मला खूप चांगला फायदा झाला याचा. तर लावून माझे 20 मिनिटं झाले आणि चांगल्या प्रकारे सुकलेलं, तर म्हटलं धुवून घ्यावं. तर मी नळाकडेच गेले, कारण घरी नळाकडे धुतलं कसं इजी पडतं, म्हणून म्हटलं तिकडे बाहेरच धुतलेलं बरं असते. तर माझं धुवून झालं. आता बघा चेहरा मी धुवून आले. आता बघा थोडा हळदीचा कलर आहे, पण जे डाग वगैरे असतात ना ते क्लिअर होतं. तर बघा चेहरा किती उजळलाय. थोडा हळदीचा कलर दिसत असेल तुम्हाला, पण चेहरा पूर्ण हे झाला, म्हणजे चेंज झाला. आणि जेव्हा लावतो ना, जेव्हा ते मुरायला चालू होतं आपल्या स्किन मध्ये, तेव्हा भरपूर खाज उठते. खाज का उठते माहिती आहे, ज्यांची स्किन म्हणजे खूपच खराब झाली असेल आणि खूप कचरा वगैरे घाण असेल ना, म्हणजे खूप डाग वगैरे असतील ना, तर खूप आणखीन जळण होते आणि खाजला उठते. तर माझं ह्यावेळी झालं नाही एवढं, कारण जेव्हा मी आधी फर्स्ट वेळ जेव्हा लावलेलं ना, तेव्हा खूप त्रास झाला, म्हणजे असं वाटत होतं की असं खाजवावं, इतका त्रास होत होता. आता हळदीचं थोडं हळद मिक्स केले ना, म्हणून थोडं डोळं दिसतं, पण याचा रिजल्ट ना हळूहळू जाणवतो, म्हणजे लगेच जाणवत नाही, पण क्लीन वाटतो. आणि माझे जे डाग होते ना इथे चेहऱ्यावर वगैरे, इथे थोडेफार ते गायब झाले. तिथे पण नाकावर पण डाग होते, ते पण गायब झाले. तर मी हाच उपाय करते आणि तुम्हाला पण बेस्ट आहे, आणि आपल्या घरगुती उपाय आहे, काय क्रीम न वापरता. आणि मी तर क्रीम वगैरे काहीच लावत नाही, फक्त आपली जी कुकरची किती वाजते तेवढी लावली मगाशी. तर आपली पॉन्ड्स पावडर असते ना, मी तीच लावते. आधी मी फेरम लवली लावायची, पण आता मी बंद केले. म्हटलं की पावडर लावलेलं बरं. ते कसं कंटिन्यू लावलं ना तर चांगलं आहे क्रीम वगैरे. तर आधी लावलं ना तर भरपूर खराब होते मग स्किन. त्यापेक्षा नाही लावलेलंच बरं. मी फक्त पॉन्ड्स पावडर वापरते, बाकी काय नाही वापरत. आणि हे घरगुती उपाय करते, मला जे चांगले वाटतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती, तर घरगुती उपाय केलेलंच बेस्ट आहे. आणि माझा साधा सिंपल मेकअप काय असतो ते पण मी तुम्हाला आता दाखवते, म्हणजे पावडर कशी लावते. आणि मी काहीच वापरत नाही, फाउंडेशन वापरत नाही, काय नाही. आणि फाउंडेशन मी कधीच वापरत नाही, कारण त्याच्याने स्किन खूप खराब होते. त्यापेक्षा त्याच्यापासून लांब राहिलेलं बरं. माझं काय असतं, फक्त पावडर लावते, टिकली लावते, आणि हे असते लिपस्टिक असते आपली, ती पण नॉर्मल लिप बाम सारखी असते. जास्त लिपस्टिक पण मला सूट होत नाही. चला बघा, मला पॉन्डचा डब्बा हाच वापरते. माझा घरचा साधा सिंपल मेकअप, मी काहीच वापरत नाही, एवढंच आहे. बस कर ग वैभू, नको ना असं पावडर. हे बस, टिकली लावते बस, झालं. आणि ही लिपस्टिक वापरते, ही नॉर्मल वापरते, कारण वैभूला दाखवत नाही, कारण ती मग खूप हे करते, गुपचूप लावायला लागते. तर ही लिपस्टिक लावते. मेकअप काय नाही, फक्त पावडर लावली, बाकी क्रीम वगैरे काय नाही लावली. बघा आता क्रीम लिपस्टिक नाही चेहरा, मी फक्त पावडर वगैरे लावून दाखवले की आणखी किती म्हणजे उजळ दिसतो चेहरा. तर तुम्हाला दिसतच असेल फरक. काय काय अवतार करून घेतलाय हा.
ऑलरेडी पांढरं पांढरं पावडर, तरी पण अजून पावडर घेते माझ्याकडून लावायला. तोंड सगळं भरून टाकले पावडर. हा ते काजळ कुठे चाललंय तुझं, चालत तिकडं. हा तर आजचा होता एवढाच व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवर. तर चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.